हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 13 मार्च वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी। होळी हा सण वाईटावर चांगल्याची मात याचं प्रतीक आहे। दुष्ट प्रवृत्ती वाईट विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील मुख्य उद्देश आहे। धार्मिक दृष्टीने होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तर या होळीच्या दिवशी द्वितीयोग शूलयोग असणार आहे आणि हा योग अतिशय शुभ मानला जातो। तर या काळात जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर या होळीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं उतरवून टाका फक्त ही एक वस्तू। त्यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी नष्ट होऊन मुलांची अभ्यासात नोकरीत अगदी भरभरून प्रगती होईल। त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि मुलांची प्रत्येक इच्छा मनोकामना ही सुद्धा पूर्ण होईल। तर अशी कोणती वस्तू मुलांवरनं उतरवून टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। तुमची मुलं ही कितीही लहान असतील कितीही मोठी असतील तरीही तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता। हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी तुम्ही 6 नंतर तर रात्री 12 ते 12:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता। हा उपाय आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी करायचा आहे। सध्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते। आपला मुलगा किंवा मुलगी जी आहे तर ती कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये असं त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं, किंवा आपला मुलगा किंवा मुलगी घरातनं बाहेर पडलेले असतील तर ते सुखरूप घरी परत यावेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न हे येऊ नये। ज्या कामासाठी आपली मुलं बाहेर पडलेली आहेत तर त्या कामांमध्ये मुलांना यश मिळावं, किंवा तुमची मुलं शिक्षण घेत असतील आणि त्यांना अभ्यास करावा वाटत नसेल, त्यांचं मन हे अभ्यासामध्ये लागत नसेल, मुलं जो काही अभ्यास करतात तो मुलांच्या लक्षात राहत नसेल, त्यामुळे हवं तसं यश हे मुलांना प्राप्त होत नसेल, किंवा तुमची मुलं ही वाईट व्यसनी लागलेली असतील, किंवा घरामध्ये लहान मुलं आहेत सतत चिडचिडेपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, सांगितलेल्या कोणत्याच गोष्टी ते ऐकत नसतील, किंवा मुलं सतत तुमची आजारी पडत असतील तर अशा वेळेला मुलांना नजर दोष हा सुद्धा लागू शकतो। नजर दोष जो आहे तर तो फक्त बाहेरच्याच व्यक्तींचा लागतो का, तर असं नाही, घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजर ही मुलांना लागत असते आणि खास करून आई वडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागते। त्यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात। त्याचबरोबर जर मुलांच्या कुंडलीमधले ग्रह कमकुवत असतील तरी सुद्धा मुलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि विशिष्ट तिथींवरती जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा त्या उपायांचं खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं। आज जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातनं एकदाच करू शकतो, तो म्हणजे होळीच्या दिवशी। त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे। जरी तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तरी सुद्धा हा उपाय कसा करायचा आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। होळीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी आपल्याला 7 उडदाचे दाणे घ्यायचे आहेत, जे काळे उडीद असतात तर त्याचे तुम्हाला 7 दाणे घ्यायचे आहेत। सोबतच तुम्हाला 7 लाल रंगाच्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे। तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेतली तरीही चालेल। यानंतर एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा जो असतो ज्याला आपण सुकं खोबरं म्हणतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू हातामध्ये घेऊन आपल्या मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचा आहे। बसवताना मुलांचा चेहरा दक्षिण दिशेकडे येणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे। दक्षिण दिशा सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिशेला मुलांना बसवू शकता। त्यानंतर या वस्तू दोन्ही हातामध्ये घेऊन मुलांवरनं आपल्याला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत।
उतरवत असताना मनामध्ये एक चांगला भाव ठेवायचा आहे की मी हा उपाय आता माझ्या मुलासाठी केलेला आहे आणि माझ्या मुलाचे जे काही दोष आहेत, त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत आणि माझ्या मुलांची प्रगती होत आहे, असा एक चांगला भाव मनामध्ये ठेवून या वस्तू मुलांवरनं उतरवून घ्यायच्या आहेत. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू त्या दुसऱ्या मुलांसाठी तुम्हाला वापरता येणार नाही. एका मुलावरनं या वस्तू उतरवून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवा, त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वस्तू घ्या. या दुसऱ्या मुलावरनं तुम्हाला या सगळ्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्या प्लेटमध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर ही प्लेट घ्यायची आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे. जिथे कुठे होळी पेटती आहे तर त्या होळीमध्ये तुम्हाला या वस्तू दहन करायच्या आहेत. म्हणजेच होळीमध्ये तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही या वस्तू होळीमध्ये टाकणार आहात तेव्हा तुम्हाला मनोमन एक प्रार्थना करायची आहे की या वस्तूंसारख्याच माझ्या मुलाच्या आयुष्यातील अडचणी, संकट, विघ्न हे जळून खाक होऊ दे, नष्ट होऊ दे आणि माझ्या मुलांची अगदी भरभरून प्रगती होऊ दे. माझ्या मुलावर कधी वाईट संकट, विघ्न हे येऊ देऊ नको, अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि या वस्तू तुम्हाला होळीमध्ये दहन करायच्या आहेत. आता त्याचबरोबर तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील, तुमच्या जवळ नसतील तर मग हा उपाय कसा करायचा आहे तर पहा, मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यावरनं या वस्तू उतरवून घेऊ शकता. इतका हा प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कोणताही संकट, विघ्न, अडचणी येत नाही. त्याचबरोबर होळी दहन झाल्यानंतर जेव्हा ही होळी शांत होईल तेव्हा त्या होळीमधले आपण गाईच्या शेणाच्या ज्या गोवऱ्या टाकत असतो, लाकडं टाकत असतो, तर त्याची राख जी बनत असते तर थोडीशी राख जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचा एक तिलक आपल्या मुलांच्या कपाळावरती अवश्य लावायचा आहे. त्यामुळे मुलांना नजर दोष, नजर बाधा जी आहे तर ती कधीही होत नाही. त्याचबरोबर ही राख जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही आवाजून टाका. त्यामुळे मुलांना काही आजार असतील तर ते सुद्धा 100% यामुळे दूर होतील. या राखेचे खूप चांगले प्रभावी असे उपाय आहेत तर ते आपल्याला तंत्र मंत्र शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत. त्यामुळे तुम्ही या राखेचे 2 उपाय सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलांसाठी अवश्य करू शकता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.